सांगितलं की लाडकी बहीण योजनेमध्ये मुदतवाढ करण्यात आली केवायसी KYC ची मध्ये मधल्या कालावधीमध्ये जी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इतर भागामध्ये जी काही कोकणामध्ये सुद्धा जी अतिवृष्टी आणि जी नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामध्ये अनेकांनी आपले कागदपत्र असतील, दाखले असतील हे त्या ठिकाणी गमावले. काही विधवा महिला आहेत, काही एकल महिला आहेत, यांच्या त्या संदर्भातल्या काही तांत्रिक अडचणी होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही मुदत जी आहे ती 31 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे KYC करण्याची. आणि त्याचबरोबर ज्या विधवा आणि एकल महिला आहेत किंवा ज्या विभक्त झालेल्या महिला आहेत, डिवोर्सी असतील, त्यांना सुद्धा त्यांचे कागदपत्र जे आहेत ते त्यांच्या अंगणवाडीमध्ये ज्या सेविका असतात त्यांच्याकडे त्यांनी जर ते उपलब्ध करून दिले तर ते अपलोड करून त्यांची KYC ची प्रोसिजर ही सुरळीत होऊ शकते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC ची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केली नाही त्यांनी लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्यांना पती व वडील नाहीत अशा सुद्धा लाडक्या बहिणींनी जे ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibahin.maharashtra.gov.in यावरती जाऊन KYC ची ही जी फर्स्ट स्टेप आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजे तुमचं आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, त्यानंतर इथे मी सहमत आहे OTP पाठवा टाकल्यानंतर KYC ची फर्स्ट स्टेप आहे ती कंप्लीट करायची आहे. ही फर्स्ट स्टेप कंप्लीट केल्यानंतर तुमचे जे कागदपत्र आहे ते अंगणवाडी सेविकाताईंकडे द्यायचं आहे. अंगणवाडी सेविकाताई आता कागदपत्रे पूर्णपणे जमा करून घेत आहेत. तसे परिपत्रक सुद्धा निघाले असून अंगणवाडी सेविकाताईंना आता आदेश निघाले आहेत की जे लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींचे कागदपत्रे पूर्णपणे जमा करून घ्यावे व त्यानंतर पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून तुमची KYC होणार आहे व तुमचे 1,500 रुपये सुरूच राहणार आहे. ती आता कागदपत्रे पूर्णपणे पडताळणी झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुमचे अपलोडसुद्धा कागदपत्र होणार आहे व त्यानंतर तुम्ही पात्र आहे का अपात्र आहे ते चेक केलं जाणार आहे. अशा प्रकारे KYC ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे लाडक्या बहिणींनो. पण आता 100% KYC केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार का? तर तुम्ही जर पात्र असाल तर 100% तुम्हाला जो हप्ता आहे तो चालूच राहणार आहे. परंतु तुम्ही जर निकषांमध्ये बसत नाही तर तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाही. तुमचा हप्ता बंद होणार, तुम्ही योजनेमधून अपात्र होणार आहे. तर अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख असणार आहे, मुदत असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्यायचं आहे. या संदर्भात काही अडचणी येत असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. ज्यांना पती वडील नाही अशा लाडक्या बहिणींनी काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा अंगणवाडी सेविकाताई तुमचे कागदपत्रे जमा करून घेत नसतील तर तुम्ही या आधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ते पाहू शकता. परिपत्रक दिलेलं आहे, तुम्ही त्यांना दाखवून सांगू शकता की हे कागदपत्रे जमा करायचे आहेत असं शासनाकडून निर्णय सुद्धा आलेला आहे. त्याआधी अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे व GR सुद्धा निघालेला आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना त्रास होत आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींचे कागदपत्रे सबमिट करून घेत नाहीत अशा लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, तुम्ही चेक करू शकता काय करायचं आहे काय नाही. अजूनही तुम्हाला अडचणी येत असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.